आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बद्रिके कुटुंबीय आज आपल्यासाठी करणार आहेत पावभाजी, जी तुमची आठवण आहे. बरोबर. चला, पावभाजीसाठी लागणारं साहित्य काय वहिनी आम्हाला जरा सांगा. पावभाजीसाठी सगळ्या आवडत्या भाज्या ज्या तुम्हाला हव्यात त्या. फोडणीसाठी कांदा, आलं लसूण पेस्ट बरं, आणि मसाले, मीठ. खूप ठीक सोपं आहे. आहे. म्हणजे हिरवा वाटाणा, हां, चिरलेला फ्लॉवर, फ्लॉवर, उकडून घेतलेला बटाटा, चिरलेला गाजर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, लाल तिखट, टमाटे, कांदा, सिमला मिरची, मीठ, बटर आणि कोथिंबीर. येस. आम्ही असं ठरवलंय की आपण पावभाजी अर्ध करायचं, म्हणजे भाजी ती करणार आणि मी पाव गरम करणार, म्हणजे पदार्थ इक्वली आपण केलं पाहिजे. हो. संसारासारखं आहे आमचं. पण खरं सांगू का, तुलनेने पाव गरम करायला जास्ती मेहनत लागते. हो हो हो, ना? पाव घ्यायचे. कसं? मग कसं म्हणजे ते मग? दाखवतो मी. प्रोसेस आहे, हो, खूप. प्रोसेस आहे. ठीक आहे. तर थोडक्यात पावभाजीची भाजी वहिनी करणार आहे, तू पाव भाजणारेस. माझ्याकडून तुम्हाला एक सरप्राईज डिश आहे करायला, खायला नाही. पापड भाजायचे. ओ, हे काम मी करणार. हे काम कारण आगीशी खेळणं ते म्हणजे काय साधं काम नाही. त्याच्यामुळे तू पापड भाजणार. हा. भाजी करायसाठी पहिल्यांदा तुला काय लागणार आहे? आपण एक पॅन घेऊया. हो, तुम्हाला एक मुलगा आहे ना, हा. जो आता 10वीला आहे. दोन म्हणजे खरं तर, एक गंधार हा. आणि दुसरा मानस. कांदा. हा कांदा अत्यंत गुणी चांगल्या पद्धतीने मी कापून ठेवलेला आहे. हम्म. पण मला जेवण करता येतं बाई. ते तू मगाशी सांगितलंस आम्हाला की स्वयंपाक येतो दोघांनाही. म्हणजे मला पूर्ण नाही येत. हा. मला डाळ भात, शेंगाची आमटी, ऑमलेट, चहा. आडणार नाही इतकं येतं. हा, मी तिला धमकी दिली आहे की मी तुझ्यावर डिपेंड नाही, मला वरण भात ऑमलेट बनवता येतं. उगाच काय साधं आहे काय. कांदा गोल्डन झालेला आहे, म्हणजे जरा गुलाबी झालाय. त्याच्यात तिने आलं आलं लसूण पेस्ट लसूण घातली. पेस्ट. टोमॅटो टाकूयात. हो. यानंतर बरं, महत्वाची माहिती म्हणजे कुशलने एकसारखे चिरलेले हे टोमॅटो आपण कढईमध्ये घालतोय. हां हां, आता ते तुला लालसर दिसतील आणि आता तुम्हाला कळणार नाही की कांदा कुठला आणि टोमॅटो कुठला. एकजीव होणार ती. काही थोडंसं मीठ घालूया आता मीठ. याच्यामध्ये. हळद हवी होती मला. त्वरित लाल तिखट. लाल तिखट घालूया. आता फ्लॉवर दे. पण तुला सांगू का, फसण्याचे चान्सेस नाही. कारण माझ्या संसाराची रेसिपी मी तिला बनवायला दिली आहे ना, तिच्या हातून जनरली चुकत नाही रेसिपी. याचं नाव ऍक्च्युली टाणे आहे. काही खरंच खरंच टाणे. टाणे. मग व का लावलंय? वा, टाणे छान लागतात म्हणून त्याला ते. बर थोडं बस. गाजर आणि कॅप्सिकम दोन्ही. हम्म. सिमला मिरची. बटर आपण नाही घातलं ना, वरून घालायचं हा. आपल्याला अजून पावभाजी मसाला पण घालायचा. अरे हो, तो कुठे आहे? तो आपल्याला आपल्या घेऊन यायचा आहे का? हो. थांबा मी पाणी. केपरांचा मसाला. येस, बघा आपल्याकडे काय आहे. खेपरचा पावभाजी मसाला. बद्रिके साहेब, हा स्वयंपाकघरात वापरा. चवीने खाणार त्याला त्याला केपर केपर देणार. देणार. पर आता हे शिजतंय तोपर्यंत मला सांगा, तुमच्या दोघांमध्ये असं ढाराढूर झोपायची सवय कोणाला आहे? हिला हो का? भयंकर. म्हणजे एकदा तुला सांगतो, माझा ड्रायव्हर कॅन्सल झाला होता. मला पुण्याला जायचं होतं आणि अचानक ड्रायव्हरने येणार नाही असं कळलं. हा. तर ही मला म्हणाली की तुला कंपनी द्यायला म्हणून मी येते. आणि तुला मी सांगू, निघाल्यापासून तिथे पोचेपर्यंत ही पूर्ण वेळ झोपलेली होती. तिथे गेल्यानंतर माझी मीटिंग आटपली, तिथून मी निघालो. तर मग परतीच्या प्रवासात म्हणे की मला जरा कसं तरी होतंय, डसमळल्यासारखं, मी जरा पडते, म्हणून ती झोपली. आणि आल्यानंतर प्रवासाचा थकवा आलाय म्हणून पुन्हा झोपली. तर ही हे सगळं खरंय. छान वाफ येते. वाफ आल्यानंतर पुढची कृती काय राहिली आता आपली करायची वहिनी? आता थोडं मॅश करायचं. वाफ चांगली आली आहे आणि आपण ते जरा मॅश करू. अरे क्या बात है गुरुजी, ते जरा मॅश करून घ्या. तुम्हाला सांगतो मी. मला त्याच्या आधी एक सांग, हेच काम नेमकं तू का बरं घेतलं असेल का? मला एवढंच येत नाही.
ऐका मला एवढंच येते. बरं, बायकोही नवऱ्याला एवढी सांभाळून घेत असते, तिने त्याला एवढंच काम निमून पुढे करून दिलं. इतक्या वेळ तिने काहीही मदत घेतली नाही त्याची. पण मगाशी तूच म्हणालस ना काय? पाव भाजणं सगळ्यात कठीण काम. हो हो हो. अरे संसार हम्म. जसा तवा चुल्यावर काहीतरी नवीनच ऐकतोय मी हे. आधी पावाला चटक आहे, तेव्हा मिळते पावभाजी. पावभाजी विथ बटर. बाई यमक नाही सोडणार आपण. बहिणाबाई, तुम्ही जिथं कुठं असाल तोंडात हाना पण आपलं म्हणा. बटर सडळ हाताने घाल, मला बटर फार आवडतं. कोथिंबीर टाकूया आपण. कोथिंबीर. वा वा वा, अफलातून अप्रतिम. झाकण ठेवूया, पण ठेवूया. त्याला एक 4-5 मिनिटं वाफ येईपर्यंत. आता जे महत्वाचं काम पावभाजीमध्ये असतं, पाव भाजणे, हो हो. ते कुशल बद्रिके करणार आहेत. भाजी तर काय कोणीही करेल, हो की नाही कुशल? सगळ्यात आधी हा. पाव भाजण्यासाठी तुम्हाला लागतो तो म्हणजे पाव. बाप रे. पाव हं. सोबत बटर आणि एक पॅन. सर्वप्रथम पाव कापून घेणे बरं ही एक खूप महत्वाची प्रोसेस आहे की पाव मधोमध कापला गेला पाहिजे. बर. पाव मधोमध कापला गेला पाहिजे, सॉरी, असं जो सांगतोय त्याचाच पाव मधोमध कापला गेलेला नाहीये. तो पावभर राहिला त्यातला, पूर्ण नाही कापला गेला. उत्तम. हा बघ. अरे सुपर्ब. आणि यानंतर आपण टाकायचं बटर कशावर? पॅन मध्ये. हो, अच्छा. आता तुला जो स्मेल येतोय ना हं. तो खरा पावभाजीचा स्मेल. आज आपण हाताने कसा भाजायचा ते दाखवतो. म्हणजे आपल्यासारखे जे डाएट कॉन्शियस लोक असतात, हं. वेळेवर झोपणारे, प्रमाणात खाणारे. हा, त्यांच्यासाठी स्पेशल आहे हा की हे तुम्ही घरी करू नका. हे एक्सपर्ट्सच्या समोरच तुम्ही अशा पद्धतीने पापड भाजू शकता. अदरवाईज तुम्ही चिमटा वापरा. मी यातला थोडासा एक्सपर्ट असल्यामुळे तो यातला एक्सपर्ट असल्यामुळे त्याला मध्ये मध्ये घरी चिमट्याची हा गरज लागते. घरी हा कसा करायचा ते मी आता तुम्हाला दाखवतोय. मी हा करू शकतो ऍक्च्युली, अच्छा. पण मी प्रेक्षकांच्या काळजीपोटी तू चिमट्याने भाज. चिमट्याने भाजतोय. खरपूस पापड भाजून घेणे. पावही झालेले आहेत, भाजी झालेली आहे, पापडही भाजून झालेला आहे. सुंदर पावभाजी आता तयार वाट झाली. बघायचं की कारणच नाहीये. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. बारीक चिरलेला कांदा, मटार, बारीक चिरलेला फ्लॉवर, बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेला बटाटा, चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, मीठ, हळद, लाल तिखट, केपर पावभाजी मसाला, कोथिंबीर, बटर, लादी पाव. पॅन मध्ये तेल घाला, त्यात कांदा लसूण घालून परतून घ्या, त्यात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा परतून घ्या. आता त्यात टोमॅटो, मीठ, हळद, लाल तिखट घालून एकत्र करून घ्या. नंतर त्यात फ्लॉवर, मटार, गाजर, सिमला मिरची आणि पाणी घालून एकत्र करून घ्या. वरून केपर पावभाजी मसाला घाला, उकडलेला बटाटा घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. भाज्या शिजल्या की मॅश करून घ्या आणि वरून बटर आणि कोथिंबीर घाला. तव्यावर लादी पाव भाजून घ्या आणि भाजी सोबत सर्व करा. पावभाजी तयार.